हॅलो नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे लक्ष्मीपूजन। तुम्हाला दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा। असंच हे वर्ष ही दिवाळी आनंदाची भरभराटीची जावो, सुख समृद्धीने तुमचं घर नांदो अशी माझी प्रार्थना। दिवस कसा जातोय काय, कारण की लक्ष्मीपूजन म्हटलं की इतकं काही कामं वगैरे असतात, घरातलं सगळं आवरायचं असतं। संध्याकाळच्या वेळी पूजेच्या वेळेस तर भरपूर गडबड चाललेली असते। पूजा करायची असतात, दिवे लावायचे असतात, रांगोळी, परत स्वयंपाक, फराळ तर ऑलमोस्ट आपला झालेलाच असतो। आपण मला जे काय बनवायचे ते मी बनवलेलं आहेच ऑलरेडी। थोडेफार स्वीट्स वगैरे पण आणलेले आहे डीमार्ट मधून। आणि आता म्हटलं जरा तुमच्याशी पहिल्यांदा गप्पा माराव्यात किंवा तुम्हाला थोडंसं माझं इंट्रोडक्शन किंवा समोरासमोर फेस टू फेस बोलावं आणि मग नंतर ना माझ्या कामांची मी सुरुवात करणार आहे। आज ऍक्च्युली मी सकाळी काय बनवणार नाहीये स्पेशल असं जेवणात, डायरेक्टच मी ना पुरणपोळी बनवणार आहे। कारण की आमच्या इकडे तरी पुरणपोळीचाच नैवेद्य असतो, तर मला बनवायची आज पुरणपोळी। आणि ती मी ना सकाळपासून म्हणजे सकाळच्या जेवणापासूनच बनवणार आहे आणि नंतर ना हे तोरण वगैरे मी रात्रीच बनवलेले, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल। तर ते प्रथम मी लावून घेतलं आणि नंतर ना घेतली पुरणपोळी बनवायची तयारी सुरुवात केली। कुकर वगैरे आधीच झालेला होता, तर व्यवस्थित पुरण वगैरे मस्त मी गरम वगैरे करून घेतलं। आणि गरम गरम ह्याच्यातच जेव्हा आपण बारीक करतो ना तेव्हा ते छान आणि पटकन बारीक होतं, म्हणून मी नेहमी गरम जेव्हा पुरण असतं तेव्हाच बारीक करून घेते आणि नंतर मग कामं पण इझी होतात। आणि हे एकदाचं पुरणाचं काम मोठं असतं, ते जर झालं की पटापट मग काय बडबड केली हे काहीच रेकॉर्ड झालं नाही की माईक बंद होता, त्याच्यामुळे मी परत सांगते की पहिल्यांदा ना मी हे पुरण तयार करून घेतलं होतं। सकाळी डाळ वगैरे शिजवून घेतली, पुरण बनवलं, पीठ वगैरे मळून घेतलं आणि ते जरा माझ्याकडून निबर झालं, तर त्याच्यामध्ये मी ना गरम पाणी करून टाकलंय। तर तुम्ही काय करता पातळ झालं तर तुमचं काय, तुम्ही काय ट्रिक वापरता त्यासाठी मला नक्की सांगा। हे पुरणपोळी वगैरे बनवायला असं खास कधी कुणी असं स्पेशली त्याचे काही क्लास घेतले नाही किंवा आपण हे असं पाहून पाहून शिकतो। तसंच मी पण आई बनवायची मी पाहायची, किंवा छोटं होतं ना तेव्हा एक पोळी शेवटी काही सणवार असेल तर ती बनवायची, तर एक शेवटची पोळी मी बनवायची। त्याच्यामुळं पोळी बनवण्यात तर मी ट्रेन होती, पण असं स्वतःहून कधी असं बनवलं नव्हतं। आता कसं हळूहळू जबाबदार आहे ते, तर माणूस आपोआपच शिकून जातं, त्याला काही स्पेशल असं ट्रेनिंग द्यायची गरज नाहीये। रियान, ईशान आणि त्याचे डाडा सगळे गेलेत खाली गाडी धुवायला। आज कसं लक्ष्मीपूजन आहे, तर आपण कसं गाड्या वगैरे वॉश करतो, सगळं पूजा संध्याकाळची करायची म्हणजे त्याची तयारी सकाळपासून सुरू होऊन जाते। लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला भरपूर सारी कामं असतात आणि ती सगळी आटवायची असतात पूजेच्या आधी। हे सगळं करण्यासाठी कसं घरातले सगळे मेंबर जर हेल्प करत असतील ना तर खूप हेल्प होऊन जाते। एक तर माणूस कसं जास्त दमत पण नाही आणि फटाफट फटाफट कामं पण होऊन जातात। अजून रांगोळी काढायची आहे, जेवण वगैरे झाल्यानंतर मी रांगोळी काढेल आणि नैवेद्याचं हे नंतर मी बनवणार परत, आणि मग परत संध्याकाळची तयारी, असं काहीसं नियोजन आहे। तर पाहूया काय होतंय आणि काय नाही ते। पहिले तर मी फटाफट पुरणपोळी बनवून घेते स्वतःच्या जेवणासाठी। पहिल्यांदा मी असं करते, नाहीतर मी शक्यतो सकाळी वेगळं जेवण संध्याकाळी हे पुरणपोळीचं असतं, पण फर्स्ट टाइम आज म्हटलं नाही दुपारी पण आपण पुरणपोळीच खाऊ। तुमच्या भागात लक्ष्मीपूजनला काय करतात
किंवा कशाचा नैवेद्य दाखवतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की काही भागांमध्ये मेथीची भाजी, भाकरी असं भाकरी याचा नैवेद्य दाखवतात. तर तुमच्या तिकडे काय आहे? किंवा काही भागांमध्ये पुरणपोळी करतात, असं काहीच नाही, वेगळं काहीतरी बनवतात. प्रत्येक भागात आपापल्या याच्यानुसार, प्रथेनुसार वेगवेगळं असतं. पण लक्ष्मीपूजन म्हटलं की भरपूर कामं, भरपूर गडबड, सकाळपासूनच रांगोळ्या हे ते. गावी असल्यावर तर मज्जा गावाकडची खरंच काही वेगळीशीच असते. कारण की मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढणं, स्वयंपाक, हे भरपूर कामं असतात. पहिले ना मी आता पुरणपोळी बनवून घेते आणि मग नंतरच दाखवते तुम्हाला. हो, उलटनं कुठं गेलं काय माहिती, शोधते मी पहिले. हात खूप मस्त आहेत. पुरणपोळीचं कसं चपाती सारखं नसतं ना, ते खूप भाजतं. जेवण झाल्यानंतर ना मी ही तयारी घेतली होती की छान मला काही हार बनवायचे किंवा काही डेकोरेशन करायचं, त्याची तयारी ही माझी सुरू होती. रियाने ईशानची मध्येच सुरू होती. मध्येच इशू म्हटला मम्मा मी पण थोडी हेल्प करतो, म्हणून तो पण आला आणि तो पण मला थोडंसं हेल्प करायला लागला. पाऊस तर मुसळधार पडत होता. आज माहित नाही फटाके वाजून देतो की नाही मुलांना, पण सध्या तरी जोरदार पाऊस चालू होता. त्यानंतर मला रांगोळी करायची होती. हा मोठा टास्क होता माझ्यासाठी. तर फटाफट म्हटलं रांगोळी काढून घ्यावी. तर हे फास्ट फॉरवर्डमध्येच मी तुम्हाला दाखवत आहे. कारण की रांगोळी काढायला बराच वेळ गेला माझा, जवळजवळ 1 तास तर माझा पूर्ण रांगोळीत गेला. तर हे जे रेडीमेड छाप होते त्यानेच मी व्हाईट कलरने रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढून झाल्यानंतर मला संध्याकाळचं जेवण आणि जे नैवेद्य होतं ते बनवायचं होतं. त्यासाठीच मी किचनमध्ये आले आणि भात वगैरे लावून घेतलं साईडला. परत भजी, कुरडई हे मला बनवायचं होतं. तर त्याचं मी प्रिपरेशन करून घेतलं आणि त्याचीच गडबड माझी इथे सुरू आहे. मध्ये मध्ये रिव्ह्यू इश्यू येत होते, त्यांना काय हवं नको किंवा काय पण खेळायला खेळणे पाहिजे ते त्यांना सापडत नाही, हे मला मध्ये मध्ये द्यावे लागत होते. आणि हे इकडं पूजेची तयारी करत होते, म्हणजे सर्व साहित्य काढून ठेवत होते जेणेकरून पूजेच्या वेळेस गडबड नको म्हणून. असं काही सर्व चालू होतं यावेळी. जे साहित्य यांना सापडत नव्हतं किंवा मी कुठे ठेवलंय तर ते मला मध्येच द्यावं लागत होतं घेऊन. आणि आता मी तुम्हाला इथे दाखवते की मी कुरडई आणि पापड असे बनवलेत म्हणून. तर इथे ह्या साईडला मी भात लावलेला आहे कुकरमध्ये, जो की आता नैवेद्यासाठी पाहिजे. सकाळचं थोडंसं होतं, पण आता नैवेद्यासाठी आम्ही दुसरा रेडी करत आहे. भजी मी सकाळी थोडी बनवलेली आणि आता नैवेद्यासाठी परत बनवते. पुरणपोळी पण मला बनवायची आहे. जे मला शक्य होईल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल. तर माझा स्वयंपाक रेडी झाला सर्व. किचन ओटा वगैरे मी सर्व क्लीन केला, घर वगैरे पुसून घेतले आणि दिवे लागण्याच्या आधीचा हा व्हिडिओ आहे. तर मला अजून दिवे वगैरे लावायचे आहेत आणि आमची पूजाही बाकी आहे. पूजेचं पण साहित्य बऱ्यापैकी ते मांडून ठेवलंय आणि पूजा पूर्ण बाकी आहे अजून. आमची पूजा झालेली नाहीये. जस्ट मी हे म्हटलं व्हिडिओ नंतर काढायला टाइम भेटतो की नाही म्हणून मी हा व्हिडिओ काढून ठेवला आधीच. कारण की पूजा आणि एवढी गडबड मग नाही. सर्वप्रथम तर आम्ही खाली गाडीची पूजा करून आलो, कारण की खाली पार्किंगमध्ये गाडी होती आणि वरती पाऊस भरपूर पडत होता. त्याच्यामुळं काय गाड्या वरती घेऊन येता येत नव्हतं आणि पूजा कशी करणार म्हणून खाली पार्किंगमध्येच पूजा करून आलो. आणि त्यानंतर आमची ही घरातली जी पूजा होती ती सुरुवात झाली. मुलं जरा वेळ बसले, थोडंसं त्यांनी ऐकलं, पण नंतर त्यांना खूप कंटाळा आलेला बसवून, म्हणून ते बाहेर म्हणजे असं हॉलमध्येच खेळत होते. तरी पण इश्यू वगैरे मध्येच किंवा रिव्हमध्येच येत होता. लक्ष्मीची आरती वगैरे हे तर माझ्याकडे बुक नव्हतं, तर म्हटलं चला मोबाईलमधूनच आपण ते वाचून किंवा मोबाईलमध्येच लावून आपण आरती वगैरे करून घेऊया. आणि बाकी सर्व ही आमची अशी तयारी किंवा हे सर्व काही आम्ही असं मांडलं होतं. अशा प्रकारे शूट करण्याचा हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. तर पहिल्यांदाच मी असं स्टँडवरतीच कॅमेरा लावलेला, कारण की मुलं काही मध्ये येतात जातात, ते काय व्यवस्थित कॅमेरा पकडणार नव्हते. तर म्हटलं चला, आणि त्यांनाही आम्ही म्हणत होतो की आमच्यासोबत बसा, पण ते इतका वेळ नाही आपल्यासोबत बसू शकत, तर ते मध्ये येत होते, नंतर परत जात होते. असंच त्यांचं काहीसं चालू होतं. तर आमची व्यवस्थित अशी पूजा चाललेली, ते दिवे वगैरे सर्व व्यवस्थित आम्ही लावून घेतलेले.
आरती वगैरे पण करायची आहे. आता बाकी सर्व झालंय व्यवस्थित. आता आरतीसाठी मुलांना तर बोलवणारच होतं. ये कितना अच्छा है ना, बनाया मैंने। फोटो व्हिडिओ काढण्यात मुलांना काहीच इंटरेस्ट नसतो. त्यांना फक्त फटाके वाजवायचे असतात आणि त्याचं ते इतके मस्त एन्जॉय करत असतात की त्यांना दुसरं कशाचंही भान उरत नाही. बस फटाके. पण हे सेफली प्रिकॉशन घेऊनच आम्ही सर्व काही व्यवस्थित फटाके वाजवले. घरातली पूजा वगैरे आटपून झाल्यानंतर ना आम्ही गेलो फटाके फोडायला. मुलांना तेच एक मेन असतं की फटाके वाजवायचे केव्हापासून त्यांचं चालू होतं. मग खाली गेलो. नंतर त्यांनी खूप वेळ एन्जॉय केला. सर्व काही फटाके वगैरे संपूनच आज घरी आलो, कारण की त्यांना कालही थोडे वाजवले ना, आज बाकी काही. आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आय होप आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.